धन्यवाद महापौर महोदया. या ऐतिहासिक बजेटवर बोलण्याची आपण संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार. खरं तर या महापालिकेमध्ये या ऐतिहासिक सभागृहामध्ये कधी बोलायची संधी मिळेल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. परंतु आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, भारतीय जनता पार्टी आणि मुंबईकरांच्या आशीर्वादामुळे या ऐतिहासिक सभागृहामध्ये बोलण्याची संधी या निमित्ताने मिळाली. खरं तर महापौर महोदया, महापालिकेचा माझा संबंध पत्रकार असताना फारसा आला नव्हता, परंतु 2022 साली मुंबई महापालिकेमध्ये जनसंपर्क अधिकारी विभागाची एक भरती निघाली होती. त्यामध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून या महापालिकेमध्ये माझी नियुक्ती देखील झाली होती. परंतु नियतीला मी अधिकारी म्हणून या महापालिकेत येणं मान्य नव्हतं, म्हणून एक सेवक म्हणून या महापालिकेमध्ये येण्याची संधी मिळाली. महापौर महोदया, भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार महापालिकेमध्ये पहिल्यांदा आलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांची एक ओळी आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलंय की श्रुतीचे उदक सर्पामुखी विख, शिंपल्यामुखी मोती. स्वाती नक्षत्रामध्ये जो पाऊस पडतोय महापौर मध्ये, आज स्वाती नक्षत्रामध्ये जो पडणारा पाऊस असतो तो जर का सापाच्या मुखामध्ये पडला तर त्याचं विष होतं असं धारणा आहे, आणि तोच पाऊस जर का शिंपल्याच्या मुखामध्ये पडला तर त्याचा मोती होतो. मला वाटतं मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प असाच आहे. कुणाच्या काळामध्ये मोती होणार आणि कुणाच्या काळामध्ये विष होता हे मुंबई महापालिकेला किंवा मुंबईकरांना वेगळं सांगण्याची गरज नाही. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या काळामध्ये याचा मोती होणार आहे, आणि गेल्या 25 वर्षामध्ये या महापालिकेच्या अर्थसंकल्पाचं नेमकं काय झालं होतं हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे, मुंबईने बघितलेलं आहे. महापौर महोदया, सातत्यानं या सभागृहामध्ये एक मुद्दा येतो, जरा ऐकून घ्या. चार तास विरोधी पक्ष नेत्यांची भाषणं ऐकली, त्याच्यामध्ये पुरणपोळी शिवाय काही नव्हतं. किमान आता जरा मुद्दे बोलते, ऐकून घ्या, ऐकायची तयारी ठेवा. महापौर महोदया, सातत्यानं एफडीचा मुद्दा या सभागृहामध्ये काढला जातो की भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आल्यानंतर एफडी मोडल्या जात आहेत. महापौर महोदया, एफडीच्या ठेवी ठेवायला मुंबई महापालिका ही बँक नाही आहे, तर जनतेची सेवा करणारी एक संस्था आहे. त्यामुळे जर का आपण जनतेची सेवा करणार असू तर त्या एफडी मोडल्या पाहिजे. महापौर महोदया, आणखी एक मुद्दा या निमित्ताने सांगितला जातोय. महापौर महोदया, ऐकून घ्या. महापौर महोदया, या एफडी ठेवत असताना, या एफडीच्या ठेवी ठेवत असताना बँकेकडनं 6-7% व्याज घ्यायचं. बँकेकडनं 6-7% फक्त व्याज एफडीच्या निमित्ताने मिळतं. या एफडीच्या मागे बँक अधिकाऱ्याशी आणि त्या तत्कालीन सत्ताधाऱ्यांशी काही देणं घेणं होतं का, याची देखील चौकशी झाली पाहिजे, याची देखील तपास झाला पाहिजे. एका बाजूला आपण 12%, 13% कर्ज काढणार आणि दुसऱ्या बाजूला 5 ते 6% एफडी ठेवणार. मुळामध्ये या बँक अधिकाऱ्यांकडनं नेमका कुणाला फायदा झाला याचा देखील तपास होणं आवश्यक आहे. महापौर महोदया, अच्छे दिन आलेत का म्हणून असा प्रश्न देखील काही लोकांनी उपस्थित केला आहे. मुंबईमध्ये जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं तेव्हा 1 मेट्रो होती. आता देवाभाऊंच्या सरकारमध्ये 11 मेट्रो प्रोजेक्ट सुरू झालेत. याला अच्छे दिन म्हणतायत. मुंबईमध्ये रस्त्याची कामं असतील, मुंबईमध्ये मेट्रोची कामं असतील, मुंबईमध्ये हॉस्पिटलची कामं असतील, ही अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. याला अच्छे दिन म्हणतात. महापौर महोदया, जरा ऐकून घ्यायची तयारी ठेवा. ज्या पद्धतीनं काँग्रेसच्या काळामध्ये, महापौर महोदया, ज्या पद्धतीनं काँग्रेसच्या काळामध्ये घाटकोपर ते वर्सोवा 1 मेट्रो सुरू होती, आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांमुळे 11 प्रोजेक्ट मुंबईमध्ये सुरू आहेत, आणि हे मुंबईकरांच्या हितासाठी आहे. आज कोस्टल रोडचं श्रेय घ्यायला सगळे आलेत, परंतु जेव्हा महायुतीचं सरकार होतं तेव्हा देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सातत्यानं
दिल्लीमध्ये पाठपुरावा करून कोस्टल रोड पूर्ण करण्याचं काम कोणी केलं असेल तर भारतीय जनता पार्टी आणि महायुती सरकारने केलंय. महापौर महोदया, एका बाजूला मुंबईमध्ये आपण चंदेरी दुनियेमध्ये राहतो आणि दुसऱ्या बाजूला मी माझ्या प्रभागाचे काही मुद्दे देखील या निमित्ताने मांडणार आहे. महापौर महोदया, मी ज्या प्रभागातून येतो तिथं साधी स्ट्रीट लाईट सुद्धा लावलेली नाही. 25 वर्ष मुंबई महापालिकेमध्ये आपण सत्तेमध्ये आहोत, साधी स्ट्रीट लाईट सुद्धा माझ्या प्रभागामध्ये लावले गेले नाही. एवढ्या विचित्र अवस्थेमध्ये मुंबई महापालिकेचा कारभार आहे. महापौर महोदया, आपण तिथं जाऊन बघितलं तर अतिशय वाईट. महापौर महोदया, अशा पद्धतीनं भाषणामध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला असेल तर मी अर्धा तास घेईल, कारण सातत्यानं व्यत्यय आणण्याचा प्रयत्न समोरून केला जातोय. आपण ऐकून घ्यायची सवय ठेवली पाहिजे. 4-4 तास आम्ही भाषणं ऐकलीत आणि 4-4 त्या भाषणामध्ये काही मुद्दे नव्हते, फक्त टाइमपास करण्याचा प्रयत्न केला होता. जर का तुम्ही मगाशी बोलत असताना सगळेजण शांतपणे ऐकत होते आणि तुम्ही बजेटवर बोला. बजेटवर बोलतोय, बजेटच्याच मुद्द्यांवर बोलतोय. 4-4 तास असे मुद्दे ठेवले होते महापौर महोदया, 4-4 तास असे मुद्दे ठेवले होते. पुरणपोळी खाणार, काय खाणार, हे मुद्दे ठेवले होते बजेटच्या भाषणामध्ये. मी तर मुंबईकरांच्या हिताचं बोलतोय, मी तर कोस्टल रोडचं बोलतोय, मी तर मेट्रोचं बोलतोय आणि मी माझ्या प्रभागाचं बोलणार आहे. महापौर महोदया, माझ्या प्रभागामध्ये अद्याप देखील स्ट्रीट लाईट नाहीत. अशा अनेक चाळे आहेत, अशा अनेक गल्ली आहेत जिथं स्ट्रीट लाईट नाहीये. महापौर महोदया, झोपडपट्टीचा भाग आता ऐका ना, मी प्रभागाबद्दल बोलतोय ते तर ऐका. प्रभागाबद्दल बोलतो ते तर ऐका. प्रभागाबद्दल बोलतोय ते तर ऐका. 25 वर्ष मुंबई महापालिकेची सत्ता आहे महापौर महोदया, परंतु मुंबईकरांना आपण स्ट्रीट लाईट देऊ शकत नाही. किती हे दुर्दैव आहे, मुंबईमध्ये स्ट्रीट लाईट देखील उपलब्ध नाही. महापौर महोदया, मी ज्या प्रभागामध्ये राहतो मानखुर्द मध्ये, त्या ठिकाणी एक चांगली शाळा नाही. 5x5, 10x10च्या रूम मध्ये 25 मुलं खुराड्यासारखी शाळेमध्ये त्या ठिकाणी आहेत. एवढी विचित्र आणि दारुण अवस्था त्या ठिकाणी आहे. महापौर महोदया, मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही फेरीवाल्यांच्या प्रश्नावर मुद्दा उपस्थित केला. आज दादर सारख्या भागामध्ये फेरीवाली मुक्त केले, परंतु कधीतरी आमच्या प्रभागामध्ये देखील येऊन बघा. 90 फीटचा रोड आहे महापौर महोदया, जवळपास 90 फीटचा रोड आहे. 9 फूट जागा देखील सर्वसामान्य नागरिकांना चालण्यासाठी नसते. 90 फीटच्या लोकरे साहेब इथे आहेत. डोकरे साहेब, तुमचा आणि माझा वोट शेजारी आहे. त्या भागामध्ये बघा, 90 फीटचा रोड आहे मॅडम. एक माणूस तिथं चालू शकत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात फेरीवाले त्या ठिकाणी येतात. मोठ्या प्रमाणामध्ये फेरीवाले येऊन अतिक्रमण करण्याचं काम ठिकाणी केलं जातं आणि 90 फीटच्या रूलमध्ये 9 फीट सुद्धा सर्वसामान्य नागरिकांसाठी आणि मुंबईकरांसाठी नाही आहे. एवढी दारुण अवस्था मुंबईमध्ये आहे. महापौर महोदया, आणखी एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मला उपस्थित करायचा आहे की त्या ठिकाणी आमच्या 2-3 वॉर्डमध्ये प्रभागामध्ये एक गार्डन नाहीये. एक साधं गार्डन मानखुर्द परिसरामध्ये नाही आहे, तिथं मुलं खेळायला जाऊ शकतात. आम्हाला गार्डन साठी चेंबूरला जावं लागतं किंवा घाटकोपरला जावं लागतं. 25 वर्ष मुंबईची महापालिका होती, परंतु एक चांगलं गार्डन आपण निर्माण करू शकलो नाही. माझी आपल्याला या निमित्ताने विनंती आहे की एक चांगलं गार्डन, एक शाळा 135, 141, 142 या वॉर्डच्या मध्ये निर्माण केलं जावं आणि तिथल्या मुलांना झोपडपट्टीमध्ये राहतात म्हणून ते मुलं गार्डन पासून वंचित राहू शकत नाहीत. झोपडपट्टीमध्ये राहतात म्हणून ती मुलं शाळेपासून वंचित राहू शकत नाहीत. झोपडपट्टी राहतात म्हणून रोज फेरीवाल्यांच्या मध्ये वाट काढून चालण्याचं काम लोकांनी करू नये. तो 90 फीट रस्ता तातडीनं खाली करण्याचं काम प्रशासनाच्या माध्यमातून केलं जावं. खरं तर माझी प्रशासनाला विनंती आहे की अशा पद्धतीची अवस्था मुंबई सारख्या भागामध्ये आहे, तिथं मोठ्या प्रमाणात स्लम आहे. जवळपास 80% माझा प्रभाग स्लम मध्ये येतो आणि या स्लम मध्ये अतिशय जास्त प्रमाणात अतिक्रमण होतं. रात्री 1-1 वाजता 12-12 वाजता पाणी सोडलं जातं. अशा पद्धतीची वाईट अवस्था तिथे आहे. अनेक भागामध्ये
मोठ्या प्रमाणामध्ये टँकर माफिया आणि पाणी माफिया देखील आहेत. माझी प्रशासनाला विनंती आहे की त्या भागामध्ये टँकर माफियाच्या माध्यमातून, पाणी माफियाच्या माध्यमातून महापौर महोदया एका घराकडनं 1500 रुपये महिन्याचे पाण्यासाठी घेतले जातात. अशा पद्धतीची अवस्था झोपडपट्टीमध्ये आहे. मला वाटतं हे प्रश्न आपल्याला सजगतेने सोडवले पाहिजे, तर आपण खऱ्या अर्थानं मुंबईकरांचे प्रश्न या ठिकाणी मांडू शकू. महापौर महोदय, आरोग्याचा देखील गंभीर प्रश्न आहे. आमच्या 4-5 वॉर्ड मध्ये एक देखील चांगलं रुग्णालय नाही. या ठिकाणी लल्लूभाई कंपाऊंड मध्ये एक रुग्णालय बांधण्यात आले, परंतु त्याची अद्याप पूर्तता झाली नाही. त्यामुळे तातडीनं ते रुग्णालय कसं सुरू करता येईल यासाठी देखील प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजे. कारण आरोग्याच्या खूप मोठ्या समस्या त्या ठिकाणी असतात. तिथे एक पारधी वस्ती आहे, आदिवासी समाजाची लोक राहतात आणि त्या आदिवासी समाजाच्या लोकांची अवस्था बघितली. मी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करतो, कधीतरी आपण त्या पारधी वस्तीवर जाऊन भेट द्या. आपण पारधी वस्तीला जाऊन भेट दिले तर 2 दिवस आपल्या कुणालाही झोप येणार नाही. एवढ्या विचित्र अवस्थेमध्ये, कचऱ्यामध्ये, कुड्यामध्ये ती सर्वसामान्य मुलं राहतात. महापौर महोदय, आपल्याला देखील विनंती आहे की ते ट्रान्झिट कॅम्प आहे, अतिक्रमण आहे, काय हे आपण बघू, परंतु अक्षरशः देवनार डेपोच्या झोपडपट्टीवर लोक राहतात. 4-4-5 वर्षाची मुलं आहेत. त्या 4-4-5 वर्षाची मुलं उकिरड्यावर राहतात. गावामध्ये देखील लोक चांगल्या परिस्थितीमध्ये जगतात, परंतु त्या पारधी समाजाच्या वस्तीमध्ये ती लहान मुलं जर का आपण बघितली तर मला खात्री आहे आपल्या सभागृहातला एकही माणूस 2 दिवस झोप घेणार नाही. एवढ्या वाईट अवस्थेमध्ये, एवढ्या विचित्र अवस्थेमध्ये, घाणेरड्या अवस्थेमध्ये ते राहतात. मला वाटतं आपण 25 वर्षे एका बाजूला मोठे चकाचक रस्ते करत असतो, एका बाजूला सगळे प्रकल्प करत असतो, दुसऱ्या बाजूला शहराच्या त्याच भागामध्ये अशा पद्धतीनं अतिशय घाणेरड्या आणि अस्वच्छ अवस्थेमध्ये राहणाऱ्या लोकांकडे देखील विशेष लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी शाळा, गार्डन, स्वच्छता अशा पद्धतीचे अभियान राबवले पाहिजे. महापौर महोदया, अनेक प्रश्न या निमित्ताने आहेत. त्या पद्धतीनं आरोग्याचा प्रश्न आहे. त्या आरोग्याच्या प्रश्नामध्ये आपला दवाखाना असेल किंवा इतर मुद्दे असेल, त्या ठिकाणी देखील चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध केल्या जात नाहीत. हे देखील वास्तव आहे. महापौर महोदया, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आजच बातमी आली की पाणी टंचाई होणार आहे आणि पाणी टंचाईमुळे 10% पाणी कपातीचा निर्णय करण्यात येतोय. महापौर महोदया, जवळपास 7 धरणातून मुंबईला पाणी पुरवठा होतो, परंतु गेल्या अनेक वर्षांपासून या धरणाचं गाळ काढण्याचं काम देखील आपण केलेलं नाही. जर का या धरणातनं गाळ काढला आणि या धरणाच्या गाळ काढून पाणी क्षमता वाढवली तर मोठ्या प्रमाणामध्ये धरणातला गाळ काढून पाणी टंचाईचा प्रश्न देखील आपल्याला सोडता येऊ शकतो. आपण नवीन धरणं निर्माण करतोच आहेत, परंतु नवीन धरणं निर्माण करत असताना जुन्या धरणातील गाळ काढण्याचा जर का प्रश्न आपण सोडवला तर या निमित्ताने निश्चितपणे लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो. आणि पाणी साठा जवळपास 7 धरणं आहेत आणि या 7 धरणामध्ये मी माहिती घेतली की जवळपास मागच्या 10-15 वर्षामध्ये कधीही गाळ काढलेला नाही. या धरणातला जर का गाळ काढला तर आपण मोठ्या प्रमाणात पाणी साठा वाढवू देखील शकतो. त्या कडे देखील आपण लक्ष केलं पाहिजे. महापौर मध्ये या मध्यंतरी तानसा धरणाकडे मला जाण्याची वेळ आली होती. त्या ठिकाणी तानसा धरणामध्ये आपल्या कर्मचाऱ्यांची काही वस्ती आहे. त्या ठिकाणी रस्ते आणि याची अवस्था अतिशय वाईट आहे. तानसा धरणाच्या आजूबाजूला तिथे सुरक्षा कर्मचारी राहतात, तिथले पाणी पुरवठा करणारे कर्मचारी राहतात, परंतु त्यांना चालण्यासाठी चांगला धड रस्ता नाही, शाळा नाही. अशा पद्धतीची वाईट अवस्था तानसा धरण असेल आणि वेगवेगळे धरण असेल त्या ठिकाणी आहेत. आपण आपले नगरसेवक म्हणून आपापल्या प्रभागातले प्रश्न आपण मांडतो, परंतु त्या तानसा धरणातल्या वस्तीमध्ये देखील रस्त्याचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत. ते प्रश्न सोडवण्यासाठी आपण सगळ्यांनी सातत्याने प्रयत्न केले तर निश्चितपणे त्याचा फायदा आपल्या सगळ्यांना होऊ शकतो. महापौर महोदया, आणखी एक मुद्दा सातत्यानं या निमित्ताने उपस्थित केला जातो की मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर अच्छे दिन आलेत का? तर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार आल्यानंतर खऱ्या अर्थानं मुंबईकरांचे अच्छे दिन कोणले आणले असतील तर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणलेत आणि हे अच्छे दिन आज मुंबईकर अनुभवतात. आज आपण बघतो की मुंबईचा चौफेर विकास करण्याचा प्रयत्न महायुतीच्या माध्यमातून केला जातोय. काही लोक जाणीवपूर्वक विरोधाला विरोध करण्याचा प्रयत्न केला. आज केईएम रुग्णालयाच्या नामांतराचा मुद्दा आल्यानंतर विरोध करण्याचं काम देखील करतायत. मला वाटतं आदिवासी
आदिवासी बांधवांचा विरोध करण्याचं काम या निमित्ताने केलं जातं। एकलव्याचं नाव जर का मुंबईच्या रुग्णालयाला दिलं जाणार असेल तर त्याला विरोध करण्याचं कारण काय याचं उत्तर दिलं पाहिजे। इंग्रजांच्या खुणा गुलामीच्या खुणा पुसून टाकण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि महायुती करते, परंतु अशा पद्धतीचं केईएम रुग्णालयाला एकलव्याचं नाव देण्यास विरोध करणारे हे आदिवासी समाजाला विरोध करणार आहेत। एकलव्य हा आदिवासी होता, शोषित होता, वंचित होता, म्हणून त्यांच्या नावाला विरोध करण्याचं काम काही लोकांकडनं जाणीवपूर्वक केलं जातं। अशा पद्धतीने जे विरोध करतायत त्यांना धडा शिकवण्याची गरज आहे। महापौर महोदया, संयुक्त महाराष्ट्राच्या दालनाचा मुद्दा उपस्थित केला। संयुक्त महाराष्ट्राचा दालन कशा अवस्थित आहे? महापौर महोदया, त्या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्राचं दालन ज्या ठिकाणी आहे तिथं वर्षानुवर्ष खासदार उबाटा गटाचा, वर्षानुवर्ष आमदार उबाटा गटाचा, त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र दालनाकडे यांनी का लक्ष दिलं नाही? फक्त भाषणामध्ये महाराष्ट्र आणि संयुक्त महाराष्ट्र घ्यायचा, परंतु संजय राऊत आणि इतरांनी खासदार निधीतून त्यासाठी दालनाची दुरुस्ती का केली नाही? आमचा सवाल आहे। यांचं हे महाराष्ट्र प्रेम बेगडी आणि नौटंकी आहे, आणि हे नौटंकी आणि बेगडी महाराष्ट्र प्रेम या निमित्ताने दिसतंय। आपण सगळ्यांनी मला बोलण्याची संधी दिली, ऐकून घ्या, आपण सगळ्यांनी मला बोलण्याची संधी दिली। महापौर महोदया, उद्या यांची भाषण होणार आहे, यांच्या भाषणात देखील आम्हाला असाच गोंधळ घालता येतो, परंतु ते आमचे संस्कार नाही आहेत, ते आमचे संस्कार नाहीत। आम्ही 4 तास मुद्दे नसलेले भाषण ऐकून घेतले, आमचे मुद्दे असलेले वाहिका ऐकून घ्यायची तयारी ठेवा। एवढं बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।